सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र नुकताच पडलेल्या पावसाने महापालिकेच्या रस्ते कामांची पोकळ बाजू उघडी पाडली आहे. शहरातील सुदर्शन चौक परिसरात आज पावसाचे पाणी साचलेले असतानाच महापालिका प्रशासनाने चक्क ओल्या खड्ड्यांमध्ये प्रीमिक्स टाकून खड्डे बुजवण्याचे काम केले. हे काम पाहता ऐन पाऊस पडण्याच्या वेळी सुरू असलेली ही मलमपट्टी पाहता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र पाऊस सुरू झाल्यावरच प्रशासनाला जाग आली आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ओल्या जागेवर टाकलेले प्रीमिक्स किती काळ टिकेल हे तर वेळच सांगेल, पण हे घाई गडबडीतले काम भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव दर्शवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांकडून विकास कामांच्या नावावर टॅक्स रूपी पैसा वसूल केला जातो. मात्र प्रशासनाच्या अशा कामांमुळे हा पैसा पाण्यात जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहरातील शाळा आणि कॉलेज परिसरात स्पीड ब्रेकरची खरी गरज असताना प्रशासनाने गल्लीबोळात स्पीड ब्रेकर बसवण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी अधिक होत आहे आणि अपघातांचा धोका वाढला आहे. सुदर्शन चौकातील हे दृश्य पाहता प्रशासनाला नक्की काय साध्य करायचे आहे हे समजत नाही. हे काम फक्त दाखवण्यासाठी केले आहे की खरंच समस्या सोडवण्यासाठी, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहेत. नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. And press the bell icon. Never miss a